UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर सुनील तटकरेंशीही फोनवरून चर्चा। धनंजय मुंडेंची दहशत कमी करायला हवी, मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करा। सारंगी महाजनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। बीडमध्ये दुसऱ्या विभागातील अधिकारी ठेवण्याची मागणी। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली, मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। पंकजा मुंडे धुतल्या तांदळासारख्या नाही, जमीन हडपण्यात पंकजांची मुकसंमती होती। सारंगी महाजनांचा पंकजा मुंडेंवरही निशाणा। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले। कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमाने यांकडून ट्विट करत लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर। हाकेंचे वाल्मिक कराड आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड सोबतचे फोटो दमाने यांकडून ट्विट। सत्तेत जाणार नाही, विरोधातच राहणार। पराभव झाला, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा। शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका। सरकारकडून आलेली 10 लाखांची मदत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी नाकारली। न्याय मिळेपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही, सोमनाथ सूर्यवंशींची आई भावूक। महसूल अधिकाऱ्यांनी आणलेल्या मदतीचा चेक परतवला। सलमान खानची हत्या करण्याचा प्लॅन फसल्यानं बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकींची हत्या। आरोपपत्रात धक्कादायक खुलासा। घरावर 50 गोळ्या झाडून सलमानच्या हत्येचं होतं प्लॅनिंग। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।